सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 मॅडम, जॉनाथनच्या घरातून आत्ताच कोणतरी बाहेर पडलं. कोण? कोण ते माहित नाही. आणि जॉनाथन सांगेल असंही वाटत नाही. तो जो बाहेर पडलाय ना, त्याचा मी पाठलाग करू का? नको, तू जॉनाथनवर लक्ष ठेव. हो बाबा, जनक का जिवंत आहे. जनक जिवंत आहे? हो. हो, मार्याने तिला अटक केली आहे प्रतापच्या खुनाच्या आरोपाखाली. प्रतापच्या खुनाच्या आरोपाखाली जनकाला अटक? होय. आजोबा, येतो आम्ही. काही लागली तर फोन करा. करेन. चल, येतो. परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो. ही आवाज नसलेली काठी परमेश्वराला कोणाच्या ना कोणाच्या हातात द्यावीच लागते. कोण तू? ओस्मंड बरेरा. जॉनचा पळून गेलेला मुलगा? हो मुरलीका. मुरलीका, ज्या परमेश्वरावर तुम्हाला इतका विश्वास आहे, त्या परमेश्वराला साक्ष ठेवून मला एक गोष्ट सांगा. काय हवंय तुला? जनक्का म्हणाली, जर मला माझ्या बायकोला आणि मुलीला शोधायचं असेल तर तुम्हाला भेटायला हवं. काय म्हणाले? पण आता पण बिन काढू नका. एका बापाच्या काळजाचा विचार करा. माझ्या बायकोला आणि मुलीला खूप वर्ष शोधतोय, खूप भटकलो. मुरली काका, मी हात जोडतो. कित्येक वर्षापूर्वी मी एका लहान मुलीला मुंबईच्या अनाथ आश्रमात सोडून आलो. अनाथ आश्रमात? मुरली काका, कोणत्या अनाथ आश्रमात? कनुसो गर्ल्स स्कूल. कनोसा गर्ल्स स्कूल. ही मुलगी तुझी होती की नव्हती हे मला माहित नाही. आणि त्या मुलीचा पुढं काय झालं हेही मला माहित नाही. इतक्या लवकर तो माणूस गायब कसा झाला? कुठल्याही रस्त्यावरून तो बाहेर पडला नाही. जॉनाथनच्या घरी परतही गेला नाही. तो गेला कुठे? गेला कुठे? जनक्का, जनक्का, उठ. तुझी ही नाटकं बंद कर. जे काय माहित आहे ते सगळं सांगून टाक. मुंबईत एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणतात मला. आणि जंगल आहे. इथे तुला मारून फेकून जरी दिली ना तरी कोणाला कळणार सुद्धा नाही. मरणाची भीती मला नाही मारी. कित्येक वर्षापूर्वीच गेलो. हे गाव आहे. या गावात त्या मोटरसायकलीवरून फिरून माणूस नाही शोधता येत. तुझ्या माणसाला बाईक शोध घ्यायला सांग. सावंत, बाईक सोडा आणि पायी शोध घ्या. आणि लक्षात ठेवा, गावातला नसलेला माणूस. पाहूया तुझा अंदाज कितपत खरा ठरतो. आता मूळ प्रश्न,
तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रताप गावातल्या लोकांना मारत होता, तर प्रताप गावातल्या लोकांना का मारत होता? मला खरंच माहित नाही. त्यांनी त्याबद्दल मला कधीच सांगितलं नाही. फक्त त्यांनी मला गावातल्या लोकांचा बदला घेण्याची ऑफर दिली. ओस्मंड परेरांनी त्याची बायको आणि मुलगी गमावली. प्रतापला गावातल्या लोकांना टिपून मारायचं होतं. त्यांचा एकमेकांशी काय संबंध की ओस्मंड परेरा आणि प्रताप कोरगावकर हा एकच माणूस? नाही, ते एक नाहीये. तुला खात्री आहे? काही वेळापूर्वी नव्हती. मग प्रतापने ओस्मंडचा उल्लेख का केला होता? मला हा सावंत, मॅडम, एक माणूस लाईट हाऊसच्या दिशेने निघालाय. गावातला वाटत नाही. उचलू त्याला? नको. लाईट हाऊसच्या रस्त्याने पळून जाणं शक्य नाहीये. तुम्ही त्याच्यावरती नजर ठेवा, मी येते. एक्सक्यूज मी मिस्टर. येस इन्स्पेक्टर. गावात नवीन दिसतंय. इथे कशासाठी आलात कळू शकेल? येस शुअर. मी इथे माझ्या वडिलांच्या कंडोलन्ससाठी आलो. वडिलांच्या सांत्वनासाठी. आय एम सॉरी. तुमच्या घरात कोणाची डेथ झाली आहे? माझ्या धाकट्या भावाची. पण रिसेंटली गावात कोणाचीही डेथ झाली नाहीये. काय नाव होतं तुमच्या भावाचं? डिमर्थीस परेरा. डिमी? तुम्ही डिमीचे भाव आहात? आय मीन ओस्मंड परेरा. येस. तुम्ही आता तुमच्या वडिलांना भेटायला गेला होतात? हो. वडिलांच्या घरी असं लपून छपून जाण्याची काय गरज? पळून गेलेला मुलगा बऱ्याच वर्षांनी जेव्हा घरी येतो त्यावेळेला त्याला अशाच पद्धतीने यावं लागतं. आणि जिथे वडील माझ्या डॅड सारखे असतील तर नक्कीच. इथे एक दगड होता, बळीचा दगड. तो मी उचलला. व्हॉट? लॉंग पुन्हा कधी. तुम्ही जिवंत असतानाही तुमचे वडील तुमची डेथ अॅनिव्हर्सरी का घालत होते? डॅडला माहिती नव्हतं की मी जिवंत आहे. आणि मी ज्या पद्धतीने पळून गेलो होतो डॅडची खात्री पटली होती की मी जिवंत राहणं शक्यच नाही. कोणत्या पद्धतीने? लॉंग स्टोरी, पुन्हा कधीतरी. ओके. तुमचं आणि प्रतापचं काय रिलेशन होतं? प्रताप कोरगावकर? येस. आमची जुजवी ओळख होती. त्याचे प्रकाशक माझे मित्र होते. तिथेच आमची ओळख झाली होती. आणि त्यांच्या पुस्तकाच्या रिसर्चसाठी ते कोरलाईला येणार होते. आणि माझा जन्म कोरलाईचा आहे एवढंच मी त्यांना सांगितलं होतं, बस. त्याचा खून झाला. त्या मला माहिती आहे. मला कळलं मी गावात आलो तेव्हा. एखाद्या लेखकाचा कोण का खून करेल? प्रश्न हा आहे की एखादा लेखक का कोणाचे खून करत होता? व्हॉट? आम्हाला संशय आहे की कोरलाईत झालेले खून प्रताप करत होता तुमच्या भावासकट. देवीचा खून झाला? पण तो का? माहित नाही. प्रतापने जनकाकडे तुमच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याने सांगितलं होतं की तुम्ही तुमची बायको आणि मुलगी याच गावात गमावली. पण प्रतापला माझ्या फॅमिलीबद्दल काहीच माहिती नाही. मी कधीच विषय काढला नाही. वन मोमेंट. बहुतेक माझ्या प्रकाशक मित्रांनी त्याला माहिती दिली असणार, कारण त्याला माहिती होतं माझी बायको आणि मुलगी गेल्याचं. तरीही
हा गौरव बोल, काय झालं? अगं मामा बघ ना कसं करतोय. तू लवकर ये प्लीज. कोणालाच आवरत नाही तो. तूच काहीतरी करू शकतो. कुठे आहे मामा? कुठे? तुझ्या बाजूला आहे. त्याच्या कानाला फोन लाव. दीपू, दीपू शांत हो, शांत हो. हे बघ, रडू नकोस. दीपू प्लीज, प्लीज रडू नको. मी येते. हो, मी आत्ताच येते. आणि मी येईपर्यंत तू रडायचं नाही. हा? सॉरी, आय हॅव टू गो. बट मिस्टर परेरा. ओस्मान, प्लीज. ओस्मान, तुम्ही कोणत्याही कारणासाठी गावात आला, पण गावाबाहेर जाण्याआधी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा. ओके, आय डू दॅट. दीपू, दीपू म्हणजे मनोरमाचा मोठा मुलगा. ओळखता? पुसटचं आठवत आहे. इन्स्पेक्टर, कॅन आय कम विथ यू? फाईन. आज दिवसभर धावपळ करून खूप दमलोय. चहा घ्यायला हवा. मी सांगतोय, तू घेणार आहेस? सर, तुम्ही कशाला सांगताय? मी आणते. तुम्ही फक्त याच्याकडे लक्ष ठेवा. राजीव, तुझी मारिया मॅडम कुठे? मॅडम बाहेर गेले. काही काम होतं का? मारियाकडे असं नव्हे, पण म्हणजे जनकाला भेटण्यासाठी परवानगी काढायची होती तिच्याकडे. मला नाही वाटत मॅडम तुम्हाला परवानगी नाकारतील. तुम्ही भेटू शकता. जनका, तू जिवंत आहेस हे बघून खूप बरे वाटलं. जनका, तुझ्या मृत्यूची बातमी ऐकून मनाला खूप टोचणी सतत लागून राहिली होती. जर का मी पंचायत सोडून गेलो नसतो तर. प्रभाकर, तू एकटा होतास. तू काही करू शकला नसतास. पण मग तू जिवंत होतीस तर किशुक्काला भेटायला कधीच का आली नाहीस? काय सांगू? तो मार, जॉनथनचं ते मारणं, त्यातून बरं व्हायला खूप काळ गेला. त्यानंतर कळलं की शुक्काला मुरली काकांनी सांभाळलं. जेव्हा जीव आला, पण गावात यायची हिंमतच नाही झाली. जॉनथनची ओट होती ना, मी किंवा किशा. मला किशाची काळजी होती. जॉनथनला कळलं असतं मी जिवंत आहे तर त्याने किशाला मारायलाही कमी केलं नसतं. किशुक्काच्या जीवाच्या भीतीने मी माझ्यातली आई इतकी वर्ष मारून टाकली. किशुक्काच्या जीवाच्या भीतीने मी माझ्यातली आई इतकी वर्ष मारून टाकली. पण मग आता? प्रभाकर, प्रताप गावात आला तो तुम्हा लोकांना मारायला. तुझा मुलगा गेल्याचं ऐकलं आणि मला राहू आहे ना. मी गावात आले ते प्रतापला थांबवायला, पण मी गावात आले आणि मनोरमाचा खून झाला. गावात कोणीतरी पसरवलं की जनकाचा आत्मा हे सगळे खून करतोय. मग मला लपून राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. मी प्रतापला खून करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माझा ऐकायलाच तयार नव्हता.
म्हणून तू प्रतापचा खून केलास. काका, मी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला भेटायची परवानगी दिली. प्लीज जरा जास्त वेळ लावू नका. हो जनक, कधी काळी मी तुला माझ्या शब्दात बांधून घेतलं होतं. जनक, तू काल समुद्रावर होतीस. त्यांनी त्या 2 बायकांना. ती गोष्ट खूप दुर्दैवी होती, पण जनका, ही गोष्ट तू बाहेर कोणाकडेही बोलणार नाहीस. अरे प्रभाकर, पण त्या माणसांनी. या सगळ्यात माझ्या घरातली ही माणसं होती जनका. मी आजपर्यंत तुझ्याकडे कुठलीही गोष्ट मागितलेली नाही, पण आज तू मला शब्द दे, ही गोष्ट तू कोणा परक्यासमोर कधीही बोलणार नाहीस. ठीक आहे प्रभाकर, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. माझ्या किशाला तू शाळेत घातलंस, वह्या पुस्तकं दिलीस. आज तू सांगतोस म्हणून मी तुला शब्द देते, ही गोष्ट माझ्याकडून कधीही कोणा परक्याकडे सांगितली जाणार नाही, तुझ्या परवानगीशिवाय. मी तुला तुझ्या शब्दातून मोकळा करतोय. तुला ज्याला जे सांगायचंय ते सांग. सगळं बाहेर आलं तर तू सुज्ञ आहेस. तुला जे योग्य वाटेल ते कर. थँक्यू दीपा. विश्वनाथ, तुझे बाबा नाही आले न्यायला? अगं असतील, इथेच असतील. हा बर, तू आराम कर, मी आहे बाहेर. हो. बाबा कुठे होतात तुम्ही? अहो आई घरी आली, तुम्हाला विचारत होती. जनकाला भेटायला गेलो होतो. काय? विश्वनाथ, तुम्ही सगळ्यांनी गावदेवीची शपथ घेतली. तुमच्या आईने जर मला अडवलं नसतं तर मारियाला मी तेव्हाच खरं काय ते सगळं सांगितलं असतं. निदान जेवढं मला माहित होतं तेवढं तर. ते घडलं त्यावेळी जनक्का तिथे होती. मी तिच्याकडून शब्द घेतला की घडला प्रकार कुणालाही सांगायचा नाही. तुम्हा सगळ्यांना वाचवण्यासाठी. आता ती जिवंत आहे. मी तिला तिच्या शब्दातून मोकळं केलं. तो बाबा आता जनक्का मारियाला सगळं सांगणार आणि आम्ही. माणसाला आपल्या कर्माचं फळ कधी ना कधी भोगावं लागतं. कर्माच्या भीतीने आपलं मूळ तोडून माणसं गाव सोडून जायला लागलीये.
मारिया बघ ना मामा काय करतोय. बाबा गेले टॅक्सी आणायला. आता मी मुंबईला निघतो आणि मामा बघ ना. प्लीज काहीतरी कर. मुंबई 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 तू बा मी मुंबई नाही. मी आहे ना. तू हे बघ विजया चालली, गौरव चाललाय, मग तू इथे एकटा कसा राहशील. शांत हो, रडू नको, रडू नको. शांत हो, शांत हो. मी आहे ना. मी आहे. दीपू आपडी तापडी गुळाची पापडी. मारिया मला माहित होतं दीपू येणार नाही म्हणून, पण हे ऐकतील तर शपथ ना. मग आता काय करायचं. मी काय ठरवणार. जे काही ठरवायचंय ते त्यांनी ठरवलेलं आहे. अगं आम्हाला निघायचंय पण दीपू ऐकत नाहीये. धम्मक लाडू तेल काढू तेलंगीच एकच पान दोन्ही हातानी धरले का पापडी पापडी गुळाची पापडी. तू काय माझ्या एकच पान दोन्ही हातानी धरले का. आश्चर्यच आहे. दीपू इतक्या सहजपणे कोणाशी बोलत नाही. या मोठ्या उस्मानशी बोलला नसता, पण त्याच्या ओळखीच्या लहान उस्मानशी ओळख आहे. आमच्या दोघांमधला दुवा म्हणजे तो बळीचा दगड. आम्ही रागावलो, रुसलो, नाराज झालो. आम्हाला रडायचं असेल आम्ही त्याच्या जवळ येऊन बसायचो आणि हा खेळ खेळायचा. दीपूला सांभाळलं. मेन्शन दीपूला कुठे सोडायचं मला सांग, मी सोडीन त्याला. पोलीस स्टेशनला. एकच पान दोन्ही हातानी धरले का. चारी हातानी धरले का. पितळीतले पाणी पिऊ थंडा पाणी गरम. प्रभाकर काकांनी तुझ्यावर जे उपकार केले त्याची आठवण ठेवून तरी बोल. तू हे सगळं का करत होती. तू माझ्या लेकीला जॉनाथन पासून वाचवलंस म्हणून मी तुला इथं दिसते. नाहीतर इथून पळून जायला मला वेळ लागला नसता. तुझ्या या ट्रिक्स आहेत ना त्या मला माहिती. हिप्नोटाईज करून पळून जाणं.